विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर कोण देणार यावरून जोरदार गदारोळ झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी नगरविकास मंत्री सभागृहात उपस्थित नसतात असं म्हणत संताप व्यक्त केला। यावेळी परब यांनी मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी आक्रमक झाले। त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदेंनी नगरविकास मंत्री नेमकं कोण असा सवाल उपस्थित केला। तर आपण प्रभारी मंत्री असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटिव्ह आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची। एक एक्झिक्युटिव्ह तर आपण देतच नाही आहात। जे तीन प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्षनेते आहात। हे तीन पायावरती चालायचे तर दोनच पायावर पडतोय आपण। त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं। आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही। हे रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री, दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो। पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात। आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही, म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ। मग असं करा, सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची, विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही। अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही, ते सभागृहामध्ये येत नाहीत, त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे। आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो, चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्माननीय सदस्य ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेलं आहे, त्याचं पत्र देखील आहे आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे।